गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महायुतीच्या एका वर्षाच्या काळामध्ये एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही। शिंदेंचे आमदार किशोर पाटलांचा सरकारला खर्च आहे। किशोर पाटलांचा राग योग्य, भाजपने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केलं नाही, गुलाबराव पाटलांचा दुजोरा। जिथे तिन्ही पक्ष ताकदवान असतील त्या ठिकाणी समन्वयाने चर्चा करून निर्णय घेतला जाईल, तर किशोर पाटलांच्या मतदारसंघात भाजपने काम केलं नसतं तर रिझल्ट आलाच नसता। किशोर पाटलांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही। जळगावच्या पाचोरा येथील मेळाव्यामध्ये शिंदेंचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, तर सेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगावमध्ये जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष बसेल। किशोर पाटलांचं भाजपला आव्हान। मागा ठाणेमधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरेंची हजेरी। यावेळेस महापालिकेमध्ये आमचा महापौर येऊ देत, उद्धव ठाकरेंचं गारहाणं। पंढरपूरमध्ये ईव्हीएममध्ये 99% घोटाळा करून मतचोरी झाली। पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा आरोप। यावेळेस उत्तम जानकरांनी मोबाईलद्वारे मतचोरीचे प्रात्यक्षिकही दाखवलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू। कालच्या सत्याच्या मोर्चानंतर आज शिवसेना भवनमध्ये तातडीची बैठक। आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। प्रक्षोभक विधान करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। सत्याचा मोर्चा न होण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबावापोटी परवानगी नाकारली। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा महायुती सरकारवर आरोप। अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, असे शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल आहे। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। तर भाजपच्या मूकमोर्चाला परवानगी होती का? रोहित पवारांचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले। नवनाथ वन यांचं संदीप देशपांडे आणि रोहित पवारांना उत्तर। भाजपच्या मूकमोर्चाला परवानगी होती का? एकट्या मनसे आणि मवियावर गुन्हा का दाखल झाला? संदीप देशपांडेंचा सवाल। भाजपने काढलेल्या मूकमोर्चाच्या आयोजकांवरती डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बेकायदेशीर जमाव आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। बंडखोरी केली तेव्हा बालाजी कल्याणकरांनाही घेऊन गेलो होतो, घाबरून कल्याणकर तेव्हा म्हणाले हॉटेलवरून उडीच मारतो। मंत्री संजय शिरसाट यांचं नांदेडमध्ये वक्तव्य। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरेंची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप आहे, तर रावसाहेब दानवे यांच्या नातवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। त्रिभाषा धोरणाला राज्यातूनच विरोध। हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा 5वी पासून सुरू करावी, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं मत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार दौऱ्यावरती। फडणवीसांच्या आज बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमामच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन केलं जाणार। उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार। 5 ते 8 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असणार। महिला आयोग अध्यक्ष स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाहीत, ते महाराष्ट्रातील भगिनींना कसं सुरक्षित ठेवू शकतील? रुपाली ठोंबरे पाटलांचा फेसबुक पोस्ट करत चाकणकरांवर निशाणा। सुप्रिया सुळे उद्या बीडमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार। सुप्रिया सुळेंनी याआधी पीडित कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला होता। मनोज जरांगे पाटील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे। जरांगे पाटलांचा यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून संवादही झालाय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनाही जरांगेंनी फोन केला। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात संवाद साधला। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणामध्ये पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्यानं संपूर्ण कट रचल्याची माहिती समोर। दरम्यान संपूर्ण घटनेवरती रोहित आर्याच्या कुटुंबियांचं अद्यापही मौन। रोहित आर्याचे एन्काउंटर करणारे एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। रोहित आर्यावरती गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, गोळी झाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने गोळीबार। एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेकडे जबाब।
एमसीए निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली. सामनाच्या रोखठोकमधून दावा. 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक. बांगलादेशींना भारतात ठेवण्याचं काम भाजपनेच केलं. लोढांनीच राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या सचिन सावंत यांचं लोढांना प्रत्युत्तर. मंगलप्रभात लोढा यांनी असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमींच्या मतदारसंघात 5000 बांगलादेशी असल्याचा केला होता आरोप. भंडारामध्ये 20% कमिशन घेणाऱ्या नेत्याची चौकशी सुरू. परिणय फुकेंचं वक्तव्य तर 20% कमिशन हे परिणय फुकेंचं वक्तव्य बालिशपणाचं. परिणय फुकेंच्या विधानावरती नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार. अमरावतीमध्ये बच्चू कडूंची आज थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता. पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न. सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती. आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांची प्रतिक्रिया. साईबाबांच्या शिर्डीतही कार्तिकी एकादशीचा उत्साह. साई मंदिरामध्ये विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली. साई मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. कार्तिकी एकादशी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. मंदिर परिसर भजन आणि कीर्तनानं दुमदुम निघाला. चाकण ते आळंदी मार्गाची दुरवस्था. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण. आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये देखील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाराजी. पुरंदरमधील गळुंचेमध्ये 300 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेला काटे बारसीचा थरार रंगला. हर हर महादेवाचा गजर करत भाविकांनी काट्यांचा ढिगाऱ्यात उड्या मारल्या. थोड्याच वेळात महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार तर नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती सामना रंगणार. स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे सांगलीकरांचं लक्ष. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना मूळची सांगलीची. आज महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती खेळवला जातोय. नवी मुंबईतील महिला विश्वचषकाच्या तिकिटांमध्ये काळा बाजार. ऑनलाईन ॲपनुसार तिकिटांची किंमत 6000 ते 1,70,000 ऑफलाईन तिकिटांसाठी क्रिकेट प्रेमींनी यावेळेस 36 तास लाईनमध्ये त्यांच्यावरती थांबण्याची वेळ. केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. मंगळवार आणि बुधवार केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टी संदर्भात सगळी पाहणी करणार. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. शेवगा तांडा गावामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. राठोड कुटुंबियांनी शेतात कापून ठेवलेलं मक्याचंही मोठं नुकसान. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. शेकडो हेक्टर जमिनीवरील मक्याचं पीक हे पाण्यामध्ये. शेतकऱ्यांवर पुन्हा ओढावलं संकट. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून